तुम्हाला सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये 90+ मार्क्स आणायचे आहेत, पण टेन्शन येत आहे. कोणतेही स्पेशल क्लास न जाता आज मी तुमच्यासोबत 10 अशा टिप्स शेअर करणार आहे जे की टॉपर स्टुडंट सुद्धा फॉलो करतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे राजेश्वरी पाटील आणि तुमचं स्वागत आहे राज लर्निंग कॉर्नर मध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी खास अशी स्पेशल ट्रिक सांगणार आहे. त्या ट्रिकने तुमचा लर्निंगचा स्पीड हा 10 पटीने वाढेल आणि तुम्ही नक्कीच 90% मार्क्स यावर्षी मिळवून आणणार आहे. हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिप नंबर 1, सेट अ क्लिअर गोल. लक्ष्य ठरवा. मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले काय काम करायचंय की तुमचं लक्ष्य ठरवायचंय की तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत. 90+ मार्क्स मिळवायचे आहेत किंवा 95+ मार्क्स मिळवायचे आहेत, हे तुमचं टार्गेट एक सेट करा आणि त्यानुसार कामाला सुरुवात करा. टिप नंबर 2, स्मार्ट स्टडी प्लॅन करा. म्हणजे मित्रांनो, नुसता अभ्यास करून तासनतास अभ्यास करून फायदा नाही, तर स्मार्टली वर्क करा. जे तुमचे टॉपिक्स वीक्स असतील त्या टॉपिकवर जास्त लक्ष द्या, त्या गोष्टींचा सराव करा आणि दिवसाचं नियोजन बनवून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. टिप नंबर 3, तर मित्रांनो तुम्हाला यात काय करायचंय, प्रिव्हियस इयरचे एक्झाम पेपर जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. 70 to 80% प्रश्न तुम्हाला हे मागील वर्षी विचारले गेलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच येतात. त्यामुळे कमीत कमी 4 ते 5 वर्षांपूर्वीच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. टिप नंबर 4, रिव्हिजन ही सक्सेसची की आहे. मित्रांनो, अभ्यास तर आपण करतो पण विसरून जातो नेमका अभ्यास काय केलाय. त्यासाठी रिव्हिजन ही खूप गरजेची आहे. तर रिव्हिजन तुमची 2दा होण्यापेक्षा बेटर आहे की 3दा होईल. जसं की पहिला आठवडा झाल्यानंतर रिवाइज करा, त्याच्यानंतर 21 दिवसांनी रिवाइज करा आणि त्यानंतर एक्झामच्या अगोदर 1 आठवडा बाकी असेल तेव्हा तुम्ही फायनल रिव्हिजन ही करू शकता, जेणेकरून तुमचे पॉइंट्स हे स्ट्रॉंग होतील आणि तुमचं चांगलं लक्षात राहील. रिव्हिजन ही सक्सेसची की आहे, त्यामुळे रिव्हिजनवर फोकस द्या. टिप नंबर 5, एनसीईआरटी आणि टेक्स्टबुकवर फोकस करा. मित्रांनो, टॉपर स्टुडंट नेहमी सांगतात की एनसीईआरटी आणि टेक्स्टबुक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. यातून प्रत्येक पॉइंट आपल्याला अभ्यासून घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन आपल्याला ते पॉइंट कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत एनसीईआरटी आणि टेक्स्टबुक मधले. टिप नंबर 6, हँड रिटन नोट बनवा. आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलेलं असतं की लिहून जी गोष्ट लवकर मेंदूपर्यंत पोहोचते ती कुठलीच नाही. त्यामुळे लिहून प्रॅक्टिस करा, शॉर्ट नोट्स बनवा. लिहिल्याने तुमच्या मेंदूत ते लवकर लक्षात येतं, त्यामुळे शॉर्ट नोट्स बनवा. टिप नंबर 7, माइंड मॅप आणि फ्लॅश कार्ड वापरा. कॉम्प्लेक्स टॉपिक आपल्याला बऱ्याचदा समजत नाही, त्यामुळे त्यासाठी माइंड मॅप आणि फ्लॅश कार्ड यांचा उपयोग करून तुम्ही तो टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करा. यामुळे काय होईल, तुमची रिव्हिजन सुद्धा फास्ट होईल आणि तुम्हाला तो कन्सेप्ट लवकर लक्षात. नंबर 8, डेली रायटिंग प्रॅक्टिस करा. याने काय होईल मित्रांनो, इंग्लिश, मराठी, हिंदी यांसारख्या लँग्वेज सब्जेक्टला तुमचा स्पीड वाढेल. रायटिंग स्किलचा सराव करा. एक तरी प्रश्न रोज सॉल्व्ह करा. टिप नंबर 9, मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मित्रांनो, एक्झाम हे टेन्शन नाहीये, ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला स्वतःला देत राहा की नाही, हे माझ्याने होईल, मी करेलच. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करा. दिवसातून कमीत कमी 10 मिनिटं जरी मिळाले ना तरी मेडिटेशन करा. माइंड शांत राहील, फोकस राहील. जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुमचं माइंड हे फोकस राहील. नंबर 10, हेल्थ आणि स्लीप याला इग्नोर करू नका. 6 ते 7 तास किंवा 7 ते 8 तासाची झोप आपल्याला आवश्यक असते आणि आपण हेल्दी फूड खाणार तर हेल्दी राहू. त्यासाठी या गोष्टीला इग्नोर अजिबात करू नका. यावरच तुमचं सर्व डिपेंड आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या 10 जबरदस्त अशा टिप्स ज्या की तुम्हाला 90+ मार्क्स आणण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार. आणि हो मित्रांनो, मी म्हटली होती की तुम्हाला एक स्पेशल ट्रिक सांगणार आहे. तर ती ट्रिक अशी की जो काही कॉम्प्लेक्स टॉपिक असेल किंवा जो काही टॉपिक तुम्ही अभ्यास करताय तो टॉपिक तुम्हाला समजला आहे की नाही समजला आहे हे कसं कळेल, तर तुम्ही त्यासाठी तो टॉपिक कोणाला तरी काही मिनिटांमध्ये समजवू शकताय का, असा प्रयत्न करा.
जर तुम्ही तो टॉपिक समजावू शकताय तर तो तुमचा टॉपिक 100% पक्का आहे, म्हणजे तो टॉपिक तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे। जर नाही होत असेल तर ही गोष्ट रिपीट करा, जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल। आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्कीच करा। तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असते आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।